माहिती आहे का याच्यामध्ये नेमकं काय आहे मी ऑर्डर केलेलं आहे, पण तुम्हाला माहिती नाही. सो हाय नमस्कार मित्रांनो, कसं आहात, बरे आहात ना. तर मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण 2 पार्सल ऑर्डर केले होते आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे एक स्टो आला होता आणि एक दुसरा बॉक्स होता. तो कुठला होता? हा बघा, हा एक बॉक्स आहे. तर तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की त्याच्यामध्ये आपला जो गॅस स्टो होता तो त्याची मी अनबॉक्सिंग केलेली होती, तो तुम्ही बघितला असेल. पण आता नेमकं याच्यामध्ये काय आहे हे तुम्हाला मी अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे. आणि हे पण मी फ्लिपकार्टवरनं ऑर्डर केलेलं होतं आणि याची अनबॉक्सिंग करूया आपल्या देशी तरीकेने आणि नंतर तुम्हाला दाखवतो नेमकं याच्यामध्ये आहे तरी काय. सो चला तर मित्रांनो, याची अनबॉक्सिंग करूया नेमकं याच्यामध्ये आहे तरी काय. तर सगळ्यात आधी याची चिकटपट काढायला लागेल. फार खतरनाक एकदम पॅकिंग आहे याची. तर बघा, हा काय बॉक्स आहे आणि याच्यामध्ये नेमकं आहे काय मला दाखवतो. मला तर माहिती आहे का याच्यामध्ये नेमकं काय आहे मी ऑर्डर केलेलं आहे, पण तुम्हाला माहिती नाही. हा बघा दिसते का, ह्याच्यामध्ये एक टेंट आहे जो की आपण ऑर्डर केलेला आहे आणि लावून पण दाखवणार तुम्हाला याच्यामध्ये नेमका कसा आहे तो. बाकी हे बघा, याचे कवर आहे आणि याच्यामध्ये हा टेंटचं कापड आहे बघा, जबरदस्त एकदम. आणि याच्यामध्ये नेमकं काय आहे, एक ही बॅग आहे का काय नाही, काहीतरी आहे, मला काय एवढं माहीत नाही. बाकी हे बघा, हे दांडे आहेत, दांडे त्याला जॉईंट करण्यासाठी हे दांडे आहेत. हे कील आहेत त्याच्यामध्ये मारण्यासाठी. बाकी आता आपण हा टेंट जोडून पाहूया नेमका कसा आहे तो. आपण पण फर्स्ट टाइम ट्राय करतो, नेमका कसा जोडायचा काय माहिती नाही आपल्याला, परंतु मी जोडून बघतो आणि तुम्हाला दाखवतो. चला तर मित्रांनो, हा फायनली आपण टेंट लावून घेऊया आणि लवकरच आपल्याला सेटअप तयार करायला लागेल, कारण की पाऊस येण्या अगोदर आपल्याला हा टेंट लावून बघावा लागेल. नाहीतर वातावरण बघा कसं आहे, पाऊस आला ना तर आपली पूर्ण प्लॅनच्या याच्यावर पाणी फिरेल. बाकी चला मी टेंट लावून बघतो काय कसा लावायचा. काय मला तर माहिती नाही मिळत, परंतु आपण ट्राय करूया लावण्याचा. हे साईडला ठेवू, हे पण साईडला ठेवू. बाकी हा कापड आहे, आपण ताडपत्रीने आणली त्याच्यावरती आथरला असता. हा लावण्या अगोदर आपल्याला एक खालती ताडपत्री किंवा कापड काहीतरी आथरायचं आहे आणि त्याच्यावर नंतर हा टेंट लावायचा. सो मित्रांनो, बोलता बोलताच पाऊस पण आला. हा बघा, मी टेंट आता लावणारच होता आणि पाऊस बघा हा आलेला आहे. तुम्हाला काय दिसणार नाही, परंतु थोडा थोडा पाऊस आलेला आहे. आपलं कापड आहे ते भिजेल. बाकी मी थोडा वेळ थांबूया, आपण हा पाऊस जातो तो. सो मित्रांनो, आपण जस्ट काय आता टेंट लावणारच होतो तोपर्यंत पाऊस पण त्याने पण एंट्री मारलीच पावसाने. बाकी बघूया थोडा वेळ, पाऊस थांबला की लगेच लावू आपण. जास्त एवढा काय पाऊस आलेला नाही, मला थोडा थोडा पाऊस आलेला आहे. बाकी वातावरण बघा कसं आहे, एकदम थोडा थोडा पाऊस काय पडत होता, आता गेलाय वाटतं. ज्याला पाऊस पण तुरंत येतो आणि तुरंत जातो. आपला एवढा बारीक प्लॅन चौपट करतो येऊन. मित्रांनो, पाऊस काय गेलेला आहे तोपर्यंत आपण काय टेंट लावून घेऊया. आणि जागा काय ओली झालेली आहे त्याच्यामुळं आपला काय टेंट खराब होणार आहे असं वाटतं मला, परंतु आपण ट्राय करूया. झाला तर झाला, कारण की आपल्याला युजच करायचा आहे. परंतु आपण जो टेंट ऑर्डर केलेला आहे तो वॉटरप्रूफ असेल की नाही काय माहिती नाही. हा बघा, कापड काय भरपूर मोठा आहे. नेमका आहे की नाही काय समजत नाही. हा बघा मित्रांनो, इतका मोठा आहे. तर मित्रांनो, हा बघा आपला टेंट काय कंप्लीट झालेला आहे, पण कसा बसा लावलेला आहे. जाम तकलीफ दिली पहिल्यांदा, तर आपल्याला काय माहिती नाही कसा लावायचा. आणि हा बघा, कापड काय एकदम चांगला आहे, पण हे लावायला जाम फाटली होती माझी. हा बघा कैसा टेंट आहे आपला. आणि हे जे कापड दिलं आहे ना,
हे याचा असेल, इथं लावायचं आहे. पहा हे जाली दिली ना काय याच्यावर, अरे यार जाऊ दे ते राहू दे. काय असं आहे पूर्ण. आणि हे जे क्लिप आहेत ते कुठे लावायचे, काय कुठे ठेवले हा बघा. हे क्लिप आहेत ना त्याच्यामध्ये लावायचे असतील, जेणेकरून वाऱ्याचे उडला नाही पाहिजे टेंट म्हणून. मित्रांनो फायनली आपला टेंट झालेला आहे लावून, परंतु जाम तकलीफ दिली लावण्यासाठी, कारण की फर्स्ट टाईम आपण हा टेंट लावलेला आहे. आपल्याला काय इतका त्याची लावण्याची कशी टेक्निक नाही माहिती. आणि फाटली होती थोडी, तर काय फाटला तर काय त्याच्यामध्ये गवत घुसला आहे. हा बाय चिखल पण लागला आहे त्याला, पाऊस पण आला होता ना त्याच्यामुळं. बाकी काय अशा प्रकारे हा टेंट आहे आपले. आणि आता काय भरपूर मजा येणार आहे काही दिवसानंतर, कारण की जसा पाऊस उभेल ना तसा आपण काहीतरी ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न करू, एक्सप्लोअर करण्याचा. आणि असं कॅम्पिंग पण करणार आहोत किल्ल्यावर, गड किल्ल्यांवर. आणि काहीतरी असे फेमस पॉईंट आहेत ना तिथे जाऊन आणि आपण कॅम्पिंग करण्याचा प्रयत्न करू. बाकी कसा वाटला मला कमेंट करून सांगा. मित्रांनो हा बघा आपला टेंट काय घेण्यासाठी आपल्याला काय बॅग पण आहे त्याला, हे बघा. परंतु मित्रांनो एक चुकी झाली की आपण जो हा टेंट मागवलेला आहे हा वॉटरप्रूफ नाही मिळत, कारण की याच्यावरती आहे ना वरती जाली आहे आणि तिथून तर पाणी शिरेल. परंतु आपण काय आपल्याकडे जुगाड आहेत भरपूर सारे, आपण याच्यावरती जुगाड करू, प्लास्टिकवरती टाकायची असं करून आपण करायचे. बाकी टेंट काय भारी एकदम. आणि आता आपण एक दिवस नक्की जाऊ कॅम्पिंग करण्यासाठी, बाकी भरपूर मजा येणार आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला आणि हा प्रॉडक्ट कसा वाटला तुम्हाला ते मला कमेंट करून सांगा नक्की. आणि एक व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या, आणि इंस्टाग्रामच्या पेजला पण फॉलो करून ठेवा, कारण की आता आपण जबरदस्त असे एक्सप्लोरिंग व्हिडिओज टाकणार आहोत, ॲडव्हेंचर करणार आहोत, कॅम्पिंग करणार आहोत. तर आपल्या सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहा आणि फॉलो करून ठेवा. बाकी लवकरच व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तोपर्यंत बाय बाय.